जय शिवराय भावांनो. तर सकाळ सकाळ आज 30 आहे. 30 काय विषय नव्हता, एखादं असल्यामुळं काय सकाळी लवकर आवरलं. आज जायचं होतं आपल्याला खडखड टू श्री क्षेत्र नारायणगड, जवळपास बीडपाशी 90 किलोमीटर अंतर कव्हर करायचं होतं. मग काय पिंच्या घेतला. रोड खराब असल्यामुळं तोंडा पिंडाला बांधा म्हणलं जॅम. मग काय तोंड जॅम केलं. तोंड नाही एवढं सुंदर, पण बांधलेलं बरं आहे, तेवढंच धुळीपासून सुरक्षा होती. तोंड बांधून निघालो. डायरेक्ट म्हणलं आता नॉनस्टॉप जायचं, पण नॉनस्टॉप कुठं दम निघतोय. जामखेडच्या पुढे गेलो त्यावर सावताड्या घाटात वर गेल्यावर दम निघतोय काय. मग इकडं तिकडं बघितलं जरा, पण काय अशी मजाची आहे ना म्हणून बॅक कॅमेऱ्यानं लावला. खाली लय हिरवळ होती, रानं फिरं पिकलेले. पण या गाडीवाल्याला काय झालं, लय लोड झालं त्याच्या गाडीत. त्याची गाडीची आहे ना म्हणलं आपल्याला काय करायचं. आपण निघालो पुढं गेलो. थांबलो होतो चहा घेण्यासाठी. चहाची ऑर्डर दिली. चहा आला मस्तपैकी. चहा घेतला. चहा झाला घेऊन म्हणलं निघावं पुढं. मग काय थोडं बघितलं इकडं तिकडं. डायरेक्ट म्हणलं आता निघालो. मग डायरेक्ट आलो नारायणगडावर नॉनस्टॉप. आलो चाललो म्हणलं आधी दर्शन घेऊ. जत्रा भरपूर भरली होती. मग काय इकडं तिकडं जत्रा बघितली. म्हणले इकडं तिकडं फिरण्यात काहीच मजा नाही, म्हणून दर्शनाच्या वाट्याने निघालो. दर्शनाच्या वाट्याने जायला आतमध्ये एंट्रीला ना एवढं भारी वाटत होतं ना, विशेष नाही. टॉपचा विषय होता इथं सगळा. म्हणून बाहेरून मस्तपैकी बघितलं. आत गेलो. लई गर्दी होती आज, पण एखाद्याचं असल्यामुळं आज दर्शन वगैरे घेतलं. लई टाईम गेला, पण दर्शन आल्यासर घेतलं पाहिजे. मग काय इकडं तिकडं बघितलं. जिकडं बघावं तिकडं नुसतं पब्लिकच होतं आज. आपल्याला दर महिन्याला यावंच लागतं ना, आपली वारी असते, त्याच्यामुळं घरचं कोण नाही कोण येतं. आज आपल्याकडे नंबर होता 30 कुठं ना होऊ नये म्हणून. मग काय घेतलं दर्शन वगैरे. म्हणलं आता बराच टाईम झाला, इकडं तिकडं बघत होतो. काय जिकडं बघावं तिकडं बघायसारखाच विषय होता. मग म्हणलं आता नको, थोडं यात्रेत जाऊ. यात्रेत गेलो बाहेर. म्हटलं नको बाबा, आता लय उशीर व्हायचा, आपल्याला रिटर्न 100 किलोमीटर जायचं होतं. म्हणून निघालो रिटर्न. हे काय गाड्याच्या खाली उतरलो की असं वातावरण होतं मस्तपैकी. मग फास्ट निघालो. पुढं आलो बरं का. पुढं आलो आणि इकडं मग ह्यो कारखाना आहे. कोणचा आहे ती मला नाही माहिती, पण चालू होता कारखाना. गाड्या पिढ्या रोडच्या कडे लावल्या होत्या, बैलगाड्या. मग बैलगाड्या लावल्या होत्या आणि त्यांच्या कॉप्या लगेच साईडला होत्या. त्या बघत म्हणलं चला बाबा आपलं लवकर गेलेलं फायदेशीर. पुढं आलं तर लय मोठा तलाव होता, त्याला म्हणते ओखंड्याचा तलाव असं म्हणते. आपल्याला माहीत नाही. निघालो पुढं. त्यावर गाठला आपण परत रिटर्न जामखेड. पण टाईम झाला तर 3 वाजून गेले. त्या परत लय भूक लागली होती आणि म्हणलं आता काहीतरी नाश्ता करू. ऑर्डर देऊन बराच वेळ झाला, पण ऑर्डरची आहे ना म्हणलं उठायच्या मार्गिंगला टायमिंगला त्याने ऑर्डर आणली. मग अशी मिसळ चपाती ताव हाणला. मग कमीत कमी 3-4 चपात्या खाल्ल्या. म्हणलं चला आता डायरेक्ट घरून फोन येतोय, निघू. काय फास्टमध्ये निघालो. ओके बाय, भेटून नेक्स्ट ब्लॉग.